एक हरणी कोणत्याही भीतीशिवाय 2 सिंहांसोबत चालत होती. हे पाहून एक संत आश्चर्यचकित झाले. संतांनी विचारले, तुला या भयानक सिंहांची भीती वाटत नाही का? हरिणी हसून म्हणाली, काही वर्षापूर्वी एका सिंहिणीचा मृत्यू झाला. तिची 2 लहान पिल्लं भुकेने आणि तहानेने जंगलात भटकत होती. त्यांची अवस्था पाहून मला दया आली. मी त्यांना माझ्या स्वतःच्या पिल्लासारखं दूध पाजलं आणि वाढवलं. आज ती दोघं मोठी झाली आहेत. संपूर्ण जंगलात त्यांनी जाहीर केलं आहे की आमच्या आईकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. हे सगळं जवळच्या झाडावर बसलेला एक पोपट ऐकत होता. तो मनात म्हणाला, काश मीही असं एखादं काम केलं ज्यामुळे लोक माझाही आदर करतील. तेवढ्यात त्याची नजर जमिनीवर पडलेल्या जखमी सापावर गेली. पोपट लगेच खाली उतरला. त्याने सापाच्या पोटात रुतलेला काटा काढला आणि त्याची मदत करू लागला. पण साप थोडा बरा होताच त्याने उलट पोपटाला जोरदार दंश केला. जखमी पोपटाला पाहून संतांनी विचारलं, हे तू स्वतःसोबत काय करून घेतलंस? पोपट म्हणाला, हरणीच्या चांगुलपणाने प्रेरित होऊन मी सापाची मदत केली, पण त्याने उलट मला दंश केला. असं का झालं? संत शांतपणे म्हणाले, मदत करायची असेल तर सिंहाच्या पिल्लासारख्या कृतज्ञ स्वभावाच्या जीवांची करा. विषारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत केली तर परिणामही तसाच होतो. मदत नेहमी अशांची करा जे तुमच्या उपकारांची कदर करतात, कारण काही लोक तुमच्या चांगुलपणाला उपकार नव्हे तर तुमची कमजोरी समजतात. बोध, चांगुलपणा जरूर करा, पण योग्य व्यक्तीवर करा, कारण प्रत्येकजण तुमच्या प्रेमाची आणि मदतीची किंमत ओळखेलच असं नाही. श्री स्वामी समर्थ.